नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र आणि एकदम सुंदर डिझाईन असं बनवणार आहे. तर इथे मी छोटे गोल्डन मणी घेतलेले आहे. ते काळे मणी बारीक, मोठे साईजचे गोल्डन स्क्रू, मंगळसूत्राच्या वाट्या आणि काळे मणी मीडियम साईजचे. हे बघा, आता इथे मी धाग्याचे 2 पदर घेतलेले आहे ते, आणि आपल्याला जेवढं पाहिजे म्हणजे 16 इंच 18 इंच असं तुमच्यावर आहे, तुम्हाला किती लांबी हवे तसं धागा घ्यायचा आहे. आणि आता दोन्ही पदर पकडून आपल्याला सुरुवातीला छोटा मणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे स्क्रू. हे बघा, स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ओवून घ्यायचा आहे. आणि आता दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहे. ते बघा, आता मागच्या साईडला आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहे. ते दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक एक पदर कंप्लीट करत घ्यायचा आहे. तर इथे छोट्या साईजचा गोल्डन, त्यानंतर मीडियम काळा मणी, छोटा गोल्डन, असे मी 4 मणी गोल्डन टाकलेले आहेत. 1 2 3 आणि 4. आता सेम ह्या साईडला पण आपल्याला तेवढेच मणी ओवून घ्यायचे आहे. ते सुरुवातीला गोल्डन ओवलेला आहे. इथे काळा मणी, गोल्डन, काळा. हे बघा, अशा पद्धतीने 4 मणी टाकलेले आहेत मी गोल्डन. त्याच्यानंतर दोन्ही पदर एकत्र पकडायचे आहे ते, आणि मग मोठा गोल्डन, त्याच्यामध्ये एक काळा मणी टाकलेला आहे मी, आणि परत एक गोल्डन मणी मोठ्या साईजचा. आता दोन्ही पदर आपल्याला परत अलग करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर इथे हे बघा, इथे मी काळे मणी आलेले आहे ते, तर ह्या साईडला पण सुरुवातीला काळा ओवायचा, त्याच्यानंतर गोल्डन मणी टाकायचा छोटा. असे 4 मणी टाकून घ्यायचे, 1 2 3 आणि 4 गोल्डन. आता ह्या पदरामध्ये पण आपल्याला सेम तेवढे मणी ओवून घ्यायचे आहे. ती हे बघा, आणि आता आपल्याला इथे काळे मणी टाकायचे आहेत. तर काळे मणी इथे तुम्ही मोजून पण टाकू शकता. हे बघा, इथे मी मणी टाकलेले आहेत. हे मोजून टाका किंवा मग असं सारखेच टाकायचे आहे. ती मोजून टाकले ती मागं पुढे होत नाही, त्याच्यामुळे मग हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे. ती हे बघा, आता हे काळ्या मण्यानंतर एक मोठा गोल्डन, छोटा काळा मणी टाकायचा आहे. गोल्डन, काळा मणी आणि गोल्डन. यानंतर परत इथे मी काळे मणी टाकलेले आहे. ती आता मध्ये आपल्याला वाटी वावायची आहे. तर इथे सुरुवातीला मोठा मणी टाकायचा, त्याच्यानंतर वाटी टाकायची, साईडने परत मोठा मणी टाकायचा. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या घ्यायच्या आहे. ती डिझाईनच्या घ्या, असं डायमंडच्या घ्या, किंवा मग असे वेगवेगळे पॅन्डल टाईप येतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि गोल्डन मणी. त्यानंतर आता इथे जेवढे मणी टाकलेले आहेत तेवढेच ह्या साईडला आपल्याला घ्यायचे आहे. ती तर दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे 3 मणी टाकायचे आहे. ती आता ह्या 3 मण्यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहे. ती त्याच्यानंतर 5 गोल्डन आणि काळे मणी टाकायचे आहे. ते त्यानंतर मोठा गोल्डन, काळा मणी, परत मोठा गोल्डन, आणि साईडनी परत 5 गोल्डन आणि काळे मणी असे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये. त्यानंतर लास्टला काळे मणी टाकायचे आहेत. तर इथे दोन्ही पदर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. ते आता इथे जेवढे मणी त्या साईडला टाकलेले आहेत तेवढेच ह्या साईडला पण ओवून आणि सारखे करून घ्यायचे आहे. ते
आता इथे जो आपण टेप पट्टी लावतो ती काढून घ्यायची आहे पदर सारखे करताना. आणि आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर मागच्या साईडनी सुई टाकायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून त्याचं तोंड पुढच्या साईडला येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो धागा आहे, सुईचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आता इथे 4 पदर असल्यामुळे एवढी काही गरज लागणार नाही. 2 मारल्या तरी सुद्धा ठीक होतात. आणि केव्हा पण असा स्क्रू पुढे असं खेचून बघायचं आहे, तेव्हाच त्याच्यानंतरच धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. आणि परत आपल्याला हा उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा आहे. आणि इथे हे बघा, हा चिपकवून द्यायचा आहे मेणबत्तीने किंवा दिव्याने आणि असं प्रेस करायचं आहे थोडा. हे बघा, अशा पद्धतीने आपलं लांब मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर डिझाईन पण खूप सुंदर आहे. तुम्हाला जर अजून लांब बनवायचं असेल तर तसं तुम्ही वाढू शकता. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.